आणि आता एक धक्कादायक बातमी आपण बघणार आहोत अमरावतीच्या परतवाडा शहरातून। अनेक मुलींची लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या मोहम्मद अयाज याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अमरावतीच्या परतवाडा शहरातील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकाने अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवत ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोपाचं प्रकरण समोर आलं। आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याच्यावरती गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक करून या आरोपीला न्यायालयात हजर केलं। मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर याला 21 एप्रिलपर्यंत म्हणजेच 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपीचा मोबाईल ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात झाली आणि अनेक धक्कादायक अश्लील व्हिडिओ या मोबाईलमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आरोपीने व्हिडिओ इतर मित्रांना पाठवले का याचा सुद्धा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय आणि या आरोपीने तब्बल 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलाय। माननीय मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। तिथल्या स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा या ठिकाणी मोठा रोष व्यक्त केला। तिथले खासदार अनिल बोंडेजी, तिथले शिवराय कुलकर्णीजी या सर्वांनी या प्रकरणाचे अधिक पुरावे पोलिसांकडे दिले आहेत। मला असं वाटतं की यामध्ये आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा संपूर्ण शोध घेऊन या ठिकाणी या नराधमांना आम्ही या ठिकाणी जिथे असेल त्या ठिकाणी तेवढी मोठी, कारण यामध्ये प्रचंड काही त्याचे प्रकरणं अनेक आहेत। आज काही मीडियावर एवढा उल्लेख करता येणार नाही, पण हा लहान विषय नाही, फार मोठा विषय आहे। यातनं आम्ही आता चौकशी अंती कारवाई करू। नाही, संवेदनशील विषय आहे। अमरावतीमध्ये असा विषय होणे अजून संवेदनशील आहे आणि त्यामुळं या विषयाचं गांभीर्य सरकारकडे आहे आणि यामध्ये आम्ही एक मोठी त्या ठिकाणी यंत्रणा लावून त्याची चौकशी करतो। तर अमरावतीच्या परतवाडा इथल्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी हा MIM पक्षाचा कार्यकर्ता असल्याचा दावा भाजपाचे आमदार प्रवीण तायडेंनी केलेला आहे। त्याचबरोबर या आरोपीने परतवाडा या ठिकाणी 2, नागपूर इथला 1 तर अमरावतीतील 3 मुलींचं शोषण केल्याचा आरोप केला जातोय। हे प्रकरण खूप मोठं असून यात आणखीन 8 ते 10 जण सहभागी असल्याची शंका अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी व्यक्त केली आहे। याचबरोबर आरोपी कोणत्या हॉटेलमध्ये मुलींना घेऊन जात होता त्याची सुद्धा पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी तायडेंनी केली आहे। दरम्यान लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीने त्याच्या मोबाईलमधील डेटा डिलीट केला असून तो आता सायबर सेलच्या मदतीने रिकव्हर करण्याचं काम सुरू असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। तो आरोपी MIMचा आहे, त्याची सुद्धा चौकशी करण्यात यावी आणि त्यांनी कुठे कुठे मुलींना नेलेला आहे, कोणाकोणाच्या रूमवर नेलेला आहे, कोणत्या हॉटेलमध्ये बिना आधार कार्डाचं किंवा ओळखपत्राचं तिथे नेलेलं आहे, कोणते कॉफी शॉप आहेत की जिथे 200-300 रुपये तासाने इथे हे केल्या जाते, तर त्याचा सुद्धा पूर्ण छडा लावावा आणि याच्यात अजून कोण सामील आहे। अजून आमचं म्हणणं आहे की 12 ते 15 लोक याच्यात सामील असू शकतात। त्यामुळे त्यांचा सुद्धा तपास, त्यांना ताब्यात घेऊन त्यांचा सुद्धा तपास करण्यात यावा। आपण डिव्हाइस ताब्यात घेतलेला आहे। डिव्हाइस आता चेक करणं चालू आहे। त्यांना काही डेटा डिलीट वगैरे केला असेल तो सायबरच्या मदतीने रिकव्हर करून मग आपल्याला एक्झॅक्ट त्यामध्ये सांगता येईल की किती मुली यामध्ये व्हिक्टिम आहेत म्हणून। तो एकच होता मुलगा की त्याच्यासोबत आणखी टोळी असल्याचं बोललं? सध्या तरी तो एक आहे, त्याच्या आता तपासामध्ये निष्पन्न होईल। त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याला यामध्ये कोणाची मदत घेतली किंवा काय, हे व्हिडिओ त्यानं कोणाला सेंड केले याची माहिती आपल्याला त्यामध्ये घेता येईल। साधारण किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे? हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला आता ते टेक्निकली बघावं लागेल। अमरावतीच्या परतवाडा इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात संवेदनशील महिला अधिकाऱ्यांची SIT गठीत करण्याची मागणी खासदार अनिल बोंडेंनी केली आहे। आरोपी हा एकटा नाही, त्याच्यासोबत मोठी गँग असल्याचा आरोप बोंडेंनी केलाय। त्याच्या मित्रांचा सुद्धा मोबाईल जप्त करावेत, फोन कॉल तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे। तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय, परंतु एकट्या मुलाचं काम नाही आहे ते। मीच 2 नावं दिलेली आहे, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि ज्या मुली आहे त्या मुली काही मुस्लिम समाजाच्या आहे, काही हिंदू समाजाच्या आहे, निश्चितच त्यांच्यापर्यंत महिला पोलीस जाऊ शकतात, ट्रेस आउट करू शकतात।